रात्र खूप शांत होती. इतकी शांत की स्वतःच्या श्वासाचाही आवाज भीतीदायक वाटत होता. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. विजा आकाशात फाडत होत्या आणि एका जुन्या मोडकळीस आलेल्या हवेलीसमोर एक काळी गाडी येऊन थांबली. त्या हवेलीच्या तुटलेल्या खिडक्या वाऱ्यामुळे हलत होत्या. भिंतीवर काळे डाग होते आणि संपूर्ण घराभोवती अशी विचित्र शांतता होती की जणू त्या जागेने अनेक वर्षापासून सूर्यप्रकाशच पाहिला नव्हता. गावातल्या लोकांचं म्हणणं होतं की त्या हवेलीमध्ये रात्री कोणीतरी चालतं, कोणीतरी कुजबुजतं आणि जो कोणी आत गेला तो परत पूर्वीसारखा बाहेर आलाच नाही. काही लोक म्हणायचे की त्याने खिडकीतून एका बाईची सावली पाहिली होती, तर काहींनी असं सांगितलं की रात्री तिथून रडण्याचे आवाज येतात. पण खरी भीती त्या गोष्टीमध्ये नव्हती. खरी भीती होती त्या हवेलीच्या इतिहासात. कारण 30 वर्षापूर्वी त्या घरात एकाच रात्री संपूर्ण कुटुंबाचा रहस्यमयी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर ते घर कायमचं बंद होतं. ती काळी गाडी जशी हवेली समोर येऊन थांबली, त्या काळ्या गाडीतून 4 जण बाहेर उतरले. त्याच्याकडे एक्सपेन्सिव्ह कॅमेराज होते, नाईट व्हिजन डिव्हायसेस होते, साऊंड रेकॉर्डर्स होते आणि सायन्सवर पूर्ण विश्वास होता. तर ती एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन टीम होती आणि त्यांचा लीडर होता आर्यन. तो भूतांवर विश्वास ठेवत नव्हताच. त्याचं स्पष्ट म्हणणं होतं की प्रत्येक गोष्ट स्टोरी मागे एक लॉजिकल एक्सप्लेनेशन असतंच. त्याने याआधी सुद्धा अनेक हॉन्टेड जागांची इन्व्हेस्टिगेशन केली होती आणि जवळजवळ प्रत्येक वेळी त्याला सायंटिफिक कारणं देखील मिळाली होती. कुठे टॉक्सिक गॅसेसमुळे हॅल्युसिनेशन होत होत्या, कुठे जुने पाईप्स विचित्र आवाज करत होते, तर कुठे लोक प्रसिद्धीसाठी फेक स्टोरीज तयार करत होते. पण ही हवेली वेगळी होती. गावातल्या लोकांच्या डोळ्यात त्या जागेबद्दल बोलताना खरोखर भीती दिसत होती. एक म्हातारा गावकरी आर्यनला म्हणतो, बाळा, रात्री 3 नंतर त्या घरात काहीतरी बदलतं. पण आर्यन फक्त हसला. पण काही तासानंतर त्यालाही कळणारच होतं की भीती काय असते ती. त्या टीमने हवेलीचा दरवाजा उघडला. तो दरवाजा इतक्या जोरात किलकिल्ला की सियाच्या अंगावर काटा आला. आतमध्ये पूर्ण अंधार होता. हवेत धुळीचा आणि ओलसरपणाचा विचित्र वास होता. भिंतीवर जुनी पेंटिंग्स लटकलेली होती. काही पेंटिंग्समधले चेहरे ओरबडलेले होते आणि एका कोपऱ्यात जुनी तुटलेली बाहुली पडली होती. टॉर्चचा प्रकाश जिथे जाईल तिथे सावल्या विचित्र आकार घेत होत्या. हे सगळं सायकोलॉजिकल आहे, आर्यन शांतपणे म्हणाला. अंधारात मेंदू प्रत्येक गोष्टीला धोका समजतो. पण त्याच क्षणी वरच्या मजल्यावरून धाडकन आवाज आला. सगळे जागच्या जागी थांबले. काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. मग पुन्हा टक टक टक, जणू कुणीतरी वर चालतंय. रोहनने लगेच कॅमेरा त्या दिशेने फिरवला. कोण आहे का, त्याने ओरडून विचारलं. उत्तर अजिबात आलं नाही, फक्त शांतता. आणि ती शांतता इतकी भयानक होती की बाहेरचा पावसाचाही आवाज देखील कमी वाटत होता. टीम हळूहळू वरच्या मजल्यावर गेली. त्या कॉरिडॉरमध्ये पूर्ण अंधार होता. फक्त त्यांच्या टॉर्चचा प्रकाश आणि त्यांचा श्वासांचा आवाज. अचानक त्यांच्या साऊंड रेकॉर्डरमध्ये एक विचित्र फ्रिक्वेन्सी कॅप्चर झाली. सुरुवातीला तो एक साधा आवाज वाटत होता, पण हेडफोन्स लावून पुन्हा ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग सोडाला. कारण त्या रेकॉर्डिंगमध्ये कुणीतरी हळू आवाजात असं म्हणत होतं, इथून निघा. सियाच्या हातातून रेकॉर्डर जवळजवळ खालीच पडला. हे तुम्ही ऐकलत ना, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. आर्यनने स्वतःला शांत दाखवण्याचा प्रयत्न केला. कदाचित बाहेरून कुणाचा आवाज असेल, पण त्याच्या चेहऱ्यावरती आता हलकी भीती दिसायला लागली होती. कारण त्या हवेलीच्या आसपास अनेक किलोमीटरपर्यंत कोणी राहतच नव्हतं. रात्र जसं जशी पुढे जात होती तसं तशा विचित्र घटना वाढत होत्या. एका खोलीचा दरवाजा अचानक धाडकन बंद झाला. एका आरशामध्ये सियाला काहीतरी हलताना दिसलं आणि काही सेकंदासाठी रोहनच्या कॅमेरामध्ये कॉरिडॉरच्या शेवटी उभी असलेली सावली कॅप्चर झाली. ती मानवी आकृतीसारखी दिसत तर होतीच, पण तिचा चेहरा दिसतच नव्हता. त्याने कॅमेरा त्या दिशेने फिरवला आणि तिथे काहीच नव्हतं. आता टीममधल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, पण खरी भीती अजून शिल्लक होती. रात्री साधारण 2:47 झाली. हवेलीच्या आतलं टेम्परेचर अचानक कमी व्हायला लागलं. EMF मीटर सतत बीप करत होतं. हे नॉर्मल नाही, रोहन म्हणाला. आर्यन काही बोलणार इतक्या कॉरिडॉरमधल्या सगळ्या खिडक्या एकाच वेळी जोरात आपटायला लागल्या. धाड धाड धाड, सिया घाबरून ओरडली. ती आवाजाने संपूर्ण हवेली हादरल्यासारखे वाटत तर होतीच. आणि अचानक सगळे दिवे बंद झाले. पूर्ण अंधार. फक्त दूर कुठेतरी एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज येत होता. तो आवाज इतका दुःखी होता की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा येईल. हा आवाज कुठून येतोय, सिया जवळजवळ रडत म्हणाली. आर्यनने टॉर्च सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण ती चालू होतच नव्हती. काही सेकंद पूर्ण अंधार आणि अचानक कुणीतरी अगदी जवळून कुजबुजलं. मागे बघू नकोस,
त्या क्षणी आर्यनच्या अंगातून घाम फुटला, कारण तो आवाज अगदी त्याच्या कानाजवळून आला होता. पण त्याच्या मागे कोणीच नव्हतं. काही सेकंदांनी टॉर्च पुन्हा सुरू झालीच, आणि त्या प्रकाशात त्यांनी जे पाहिलं त्यामुळे त्यांच्या आयुष्यभरासाठीचा तो भीतीचा अर्थ अगदी बदलून गेला. कॉरिडॉरच्या शेवटी एक स्त्री उभी होती. पांढरे कपडे, लांब केस आणि पूर्ण काळा चेहरा. ती हलत नव्हती, फक्त त्यांच्याकडे पाहत उभी तशीच होती. सिया किंचाळली. रोहनचा कॅमेरा हातातून पडला, पण पुढच्या क्षणी ती आकृती गायब झाली. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली होती. आपण इथून निघूया, सिया ओरडली. पण त्याच वेळी बेसमेंटकडून जोरात आवाज आला, जणू कुणीतरी खाली काहीतरी ओढत होतं. आर्यन काही सेकंद उभा शांत तसाच होता. त्याचा सायन्सवरचा विश्वास आणि त्याच्या डोळ्यासमोर जे घडणाऱ्या घटना होत्या, दोन्ही एकमेकांशी लढत होत्या. शेवटी त्यांनी ठरवलंच की बेसमेंट चेक करायचंच. ते चौघे हळूहळू खाली उतरू लागले. बेसमेंटमध्ये पूर्ण अंधार होता. जमिनीवर धूळ, भिंतीवर ओलसर काळे डाग आणि हवेत कुजका वास. EMF मीटर सतत बीप करतच होतं. अचानक रोहन थांबला. तुम्हाला पावलांचे आवाज ऐकू येतात का? सगळे शांत झाले, आणि मग पुन्हा टक टक टक, जणू कुणीतरी बेसमेंटच्या दुसऱ्या टोकाला हळूहळू चालत होतं. आर्यनने टॉर्च त्या दिशेने फिरवली. काही सेकंद काहीच दिसलं नाही, आणि मग प्रकाशात एक चेहरा दिसला, आणि तो चेहरा मानवी नव्हताच. डोळे पूर्ण काळे, त्वचा फाटलेली आणि ओठांवरती विचित्र हसू. त्या आकृतीने अचानक आर्यनकडे पाहिलं, आणि पुढच्या क्षणी ती भिंतीच्या अंधारात गायब झाली. सिया जोरजोरात रडायला लागली, पण आता कोणाकडेही एक्सप्लेनेशन नव्हतंच, कारण त्या बेसमेंटमधल्या प्रत्येक कॅमेरामध्ये ती आकृती कॅप्चर झाली होती. अचानक बेसमेंटचा दरवाजा स्वतःहून बंद झाला. धाड. आता ते चौघे आत अडकलेच होते. सगळ्यांचे श्वास वाढले. रोहन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण दरवाजा हलतच नव्हता. आणि मग त्या अंधारातून पुन्हा त्या स्त्रीचा आवाज आला, तुम्ही इथे यायला नको होतं. आणि त्या क्षणी बेसमेंटच्या त्या कोपऱ्यात पडलेली जुनी खुर्ची हळूहळू हलायला लागली. मग अचानक ती स्वतःहून फिरली. कॅमेरा लाईट्स फ्लिकर होऊ लागल्या. तियाने मागे पाहिलं, आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती पूर्णपणे गोठली, कारण तिच्या मागे अगदी जवळ कुणीतरी उभं होतं. ती किंचाळली, आणि त्या क्षणी सगळे कॅमेराज बंद पडले. पुढचे काही मिनिटं नेमकं काय घडलं हे आजपर्यंत कोणालाच माहिती नाही, कारण सकाळी गावकऱ्यांना ती टीम हवेलीच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यांच्या कॅमेराजमधलं बरंच फुटेज करप्ट झालं होतं, पण काही क्लिप्स अजूनही वाचल्या होत्या. त्या फुटेजमध्ये कॉरिडॉरमधली सावली दिसत होती, स्त्रीचा आवाज ऐकू येत होता, आणि शेवटच्या क्लिपमध्ये कॅमेरा जमिनीवरती पडताना बेसमेंटच्या अंधारात दोन काळे डोळे चमकत होते. त्या घटनेनंतर सिंहाने इन्व्हेस्टिगेशन फील्ड कायमची सोडली. रोहन अनेक महिने डिप्रेशनमध्ये होता, आणि आर्यन, जो माणूस भूतांवरती कधीच विश्वास ठेवत नव्हता, त्याने त्या रात्रीनंतर एक गोष्ट कबूल केलीच. त्या हवेलीमध्ये काहीतरी होतं जे सायन्स देखील एक्सप्लेन करू शकत नाही. पण आता इथे सर्वात मोठा प्रश्न सुरू होतो, खरंच तिथे भूतं होती का, की त्या चौघांच्या भीतीने त्यांच्या मेंदूला इल्युजन दाखवलं? सायन्स सांगतं की भीती माणसाच्या परसेप्शनवर परिणाम करते. अंधारात मेंदू चुकीचे पॅटर्न्स तयार करते. काही फ्रिक्वेन्सीमुळे हॅल्युसिनेशन होऊ शकतोच. टॉक्सिस मोल्डमुळे माणसाला कुणीतरी आसपास असल्याची फिलिंग येऊ शकते. म्हणजे कदाचित त्या हवेलीमध्ये घडलेलं सगळं सायकोलॉजिकल असेल. पण मग त्या कॅमेराजमध्ये कॅप्चर झालेल्या सावल्या, तो स्त्रीचा आवाज, आणि त्या बेसमेंटमधले काळे डोळे, आजही त्याचं उत्तर कुणाकडेच नाही. कदाचित भूतं असतील, कदाचित नसतील, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, माणूस दोन गोष्टींना सर्वात जास्त घाबरतो, तो म्हणजे अंधार आणि अज्ञात. कारण जे समजत नाही त्याला माणूस नेहमी सुपरनॅचरल नाव देतो. आणि कदाचित म्हणूनच आजही रात्री अचानक आवाज आला की हृदयाची धडधड वाढतेच. आजही अंधाऱ्या खोलीत एकटं उभं राहिल्यावर मागून कुणीतरी पाहत असल्याची फिलिंग येतेच. आजही काही जागा अशा आहेत जिथे विज्ञान संपतं आणि भीती सुरू होते. मग खरंच भूतं असतात का? कदाचित आहेत, कदाचित नाहीत.